काय नेमकी अडचण आहे? हा रस्ता महाजनवाडी ते बोरखेड हा पंतप्रधान योजनेतून रस्ता आहे आणि या ठिकाणी या रस्त्याला पाठीमागे 2-3 वेळेस थातुरमातुर दुरुस्ती केलेली, कारण दुरुस्ती करून सुद्धा डांबरीकरण केलेलं होतं. पण ज्या वेळेस आम्ही गाववाले प्रत्येक वेळेस त्यांना दुरुस्ती करताना विचारणा केली असता ते म्हणतात खड्डे बुजायचं काम आहे फक्त, आम्ही दुसरं काही करू शकत नाहीत. कारण ह्या मार्गावर माझा दुग्ध व्यवसाय भरपूर प्रमाणामध्ये आहे, कारण पूर्ण बाजार हाट आम्हाला लिंबाणीसला या मार्गावरूनच जावं लागतं. आणि 2-4 वेळेस त्यांना कल्पना सुद्धा दिली आणि तसं ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन सुद्धा त्यांना दिलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी कुठलाही मनावर प्रशासनाने घेतलेलं नाही. त्या कारणाने आज मी ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेमध्ये घोषणा करताना ज्या गावामध्ये 1000 लोकसंख्या आहे त्या गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात येतील आणि यासाठी तब्बल 18,000 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची घोषणा केली होती. मात्र आपण पाहतोय बीड तालुक्यातील महाजनवाडी या गावामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा रस्ता आहे. 3-4 वेळा थातुर मात्र दुरुस्ती केली जाते. दरवर्षी पावसाचे खड्डे पडतात, ग्रामस्थांना त्रास होतो. शेवटी सरपंचांनी या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत हा रस्ता दुरुस्त करण्याचा, खड्डे बुजण्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे एकंदरीतच मुख्यमंत्री यांनी मोठमोठ्या घोषणा केल्यात, मात्र वास्तवात परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. कमीत कमी ग्रामीण भागातल्या लोकांना मूलभूत रस्त्याची सुविधा द्यावी अशी आमची मागणी.